नवीन सेक्सी भावी गरम पुच्चीची जुदाई कथेत मी माझ्या मावस भावाच्या नवविवाहित पत्नीला चोदलं. त्यांच्या लग्नाला फक्त 1 महिना झाला होता. मी मावशीच्या घरी गेलो होतो तेव्हा नवीन भावीला कसं सेट केलं तर मित्रांनो, पूर्ण कथा नक्की वाचा. तुम्ही मुठ्ठ्या मारल्याशिवाय राहणार नाही एवढी गॅरंटी देतो मी. फक्त पूर्ण कथा संपूर्ण वाचा. तर मित्रांनो, माझं नाव निलेश आहे आणि मी 22 वर्षाचा आहे. ही सेक्सी न्यू भावी कथा त्या दिवसांची आहे जेव्हा मी हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझ्या मावशीच्या घरी गेलो होतो. माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न फक्त 1 महिन्यापूर्वी झालं होतं आणि भाऊ आपल्या नोकरीसाठी पुन्हा मुंबईला गेले होते. भाभी येथेच घरात काका मावशीच्या देखरेखीखाली राहिल्या होत्या. जेव्हा मी मावशीच्या घरी पोहोचलो तेव्हा काका आणि मावशी श्री खाटू श्यामजीच्या पूजेच्या कार्यक्रमासाठी 5 दिवसांसाठी गेले होते. त्यांच्या घरी फक्त भाभी होत्या आणि त्यांच्यासोबत माझी मावस बहीण होती. मी तेव्हा भाभींना पहिल्यांदा पाहिलं त्या एखाद्या अप्सरापेक्षा कमी नव्हत्या. त्यांचं फिगर 32 ते 36चं होतं. एकदम नवा नरम माल होत्या. त्यांना पाहताच मी वेडा झालो आणि माझा तोंड ताटून माझ्या पॅन्टमध्ये फुलला. मी तिथे पोहोचताच दीदी माझ्याशी बोलू लागली. दीदी आणि भाभी दोघी माझ्याबद्दल विचारू लागल्या. भाभी माझे बोलणं खूप लक्ष देऊन ऐकत होत्या आणि वारंवार माझ्या पॅन्टकडे पाहत होत्या. काही वेळाने दीदी आणि भाभींनी मला जेवायला सांगितलं. मी जेवण करून झोपलो कारण मी खूप थकलो होतो. काही वेळ आराम करून मी संध्याकाळी जेव्हा पाहिलं भाभींकडे कपडे बदलले आणि त्यांनी निळ्या रंगाची साडी नेसली होती. भाभींनी निळ्या साडीसोबत लाल रंगाचं ब्लाऊज घातलं होतं. त्या खूप सेक्सी दिसत होत्या. भाभींनी या क्रॉस मॅचिंगमध्ये पाहून मी वेडा झालो आणि माझा लांड पुन्हा सलामी देऊ लागला. आणि भाभींनी माझा ताटलेला लांड पुन्हा पाहिला आणि त्या तोंड लपून हसू लागल्या. मी उठल्यावर भाभींनी मला विचारलं, तुमच्यासाठी चहा आणू का देवरजी? मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो, हो भाभी. पण भाभी माझ्यासाठी चहा घेऊन आल्या आणि तिथेच बसून चहा पिऊ लागल्या. माझ्यासोबत हसत खेळत भाभी विचारू लागल्या, सांगा देवरजी, कॉलेजमध्ये फक्त अभ्यास करता की कोणती देवरानी सेट केली आहे? मी म्हणालो, नाही भाभी, आतापर्यंत कोणती चांगली मिळालीच नाही. भाभी, अरे इतके हॅन्डसम आहात तुम्ही, तरीही सिंगल? मी, अरे भाभीजी, नशिबात कोणी चांगली आलीच नाही. भाभी, तुम्हाला कशी मुलगी हवी? मी म्हणालो, काही खास नाही, फक्त तुमच्यासारखी तर हवीच. भाभी म्हणाले, हां हां, काय देवरजी, तुम्हीही मजा करता का माझ्यासारखी? मी तुम्हाला इतकी सुंदर वाटते का? आणि माझ्या नशिबात तर नवऱ्याचं प्रेम लिहिलेलंच नाही. तुमचे भाऊ लग्न होताच नोकरीवर परत गेले. मी म्हणालो, अरे काही हरकत नाही भाभीजी, मी आहे ना. या सगळ्या हिवाळ्यापर्यंत मी तुमच्या सेवेसाठी येतेच आहे. हे ऐकून भाभी लाजेने लाल झाल्या आणि परत त्यांच्या रूममध्ये गेल्या. मला समजलं की भाभींना अजून पुरुषाचा साथ मिळाला नाही म्हणून त्या जुदाईसाठी उतावीळ झाल्या आहेत. मी ठरवलं की आज मी भाभींची जुदाई करणारच. मग रात्र झाली आणि आम्ही झोपलो. फक्त माझ्या खोलीतच हिटर होतं, त्यामुळे रात्री भाभी हिटरच्या बहाण्याने माझ्या खोलीत आल्या. त्या म्हणाल्या, देवरजी, तुम्हाला वाईट वाटत तर नाही ना? तर मी इथेच झोपते, कारण घरात फक्त एकच हिटर आहे. हे ऐकून मी म्हणालो, ठीक आहे, तुम्ही आणि दीदी एकत्र झोपा, मी सोफ्यावर झोपतो. यावर भाभी म्हणाल्या, दीदी झोपल्या आहेत आणि त्यांना हीटर नको आहे. हे बोलून भाभी माझ्या बिछाण्यावर एका बाजूला झोपल्या. भाभींनी नाईटी घातली होती. त्यांची निळ्या रंगाची नाईटी एकदम मऊ वेलवेटची होती. ती त्यांच्या शरीराला चिकटून खूपच सेक्सी दिसत होती. त्या नाईटीत त्यांना निप्पलचे दाणे आणि पॅन्टीची रेषा स्पष्ट दिसत होती. वाह, काय खास! त्यांना पाहून मी मनात विचार करत होतो की भाभींना कसं शोधावं. तेवढ्यात भाभी माझ्याकडे गांड फिरून झोपले. त्यांची रसाळ गांड पाहून मला राहवलं नाही आणि मी त्यांच्याजवळ थोडं सरकलो. त्या झोपल्या होत्या. मी भाभींची नाईटी वर केली आणि माझ्या मोबाईलची फ्लॅश लावून सुरू केलं. खालून पाहू लागलो. काय हॉट माल होते त्या सिक्सनी. ही त्यांची लाल रंगाची दोरीवाली पॅन्टी घातली होती. वा, खूप छान होती ती. मला राहवलं नाही आणि मी पॅन्टीची दोरी उघडली आणि माझ्यासमोर भाभींची एकदम गुलाबी चूत आली. त्यांची गुलाबी चूत पाहताच माझा लांड एकदम टाईट झाला आणि त्यांच्या नसा फुलू लागल्या. मी पटकन पॅन्ट उघडली आणि लांड बाहेर काढला. लांड सवला तर तो भाभींच्या चूतमध्ये घुसवण्यासाठी उतावळ झाला. मी भाभींच्या जवळ सरकून पोझिशन बनवली आणि लांड चूतच्या समोर सेट केला. भाभींची चूत एकदम टाईट दिसत होती, जणू त्यांची अजून कोणी चुदाईच केली नाही. जसं मी भाभींच्या चूतवर लांब ठेवलं, त्यांनी भाभीची चूत ओली झाली आणि पाणी सोडू लागली. मला समजलं की भाभी फक्त झोपण्याचं नाटक करत आहेत, दुसरं काही नाही. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि मी लांड चूतमध्ये ढकलायला लागलो. पण चूतमध्ये लांड जात नव्हता, कारण माझा लांड खूप लांब आणि जाड होता. तिथे भाभी उत्तेजनेने थरथरत होत्या आणि अशा थंडीतही भाभींच्या शरीरातून घाम येऊ लागला. एवढ्यात मी पुन्हा लांड चूतमध्ये ढकलला. तेव्हा भाभी हळूच म्हणाल्या, इतका मोठा लांड आत कसा जाईल देवरची?
मी म्हणालो, मग काय करू? भाभी म्हणाल्या, कोणतं तरी क्रीम चिकनाईसाठी लाव आणि माझी जुदाई कर मस्त छानपैकी लगे. हे बोलून भाभी उठल्या आणि कोल्ड क्रीम घेऊन आल्या. मी क्रीम माझ्या लांडवर लावलं आणि भाभींच्या च्यूतमध्ये बरंच क्रीम लावलं. आता मी लांड च्यूतवर ठेवून झटका मारला तेव्हा लांडचा टॉप आत गेला. भाभी ओरडल्या, उई मा मर गए. मी घाबरून लांड बाहेर काढलं. लांड काढून मी थांबलो. भाभी बोलू लागल्या, खूप मोठा आहे, मी इतका मोठा लांड घेऊ शकणार नाही, खूप दुखत आहे. कुठे आवाज ऐकून दीदी उठले तर काय करायचं आपण? मी भाभींना समजावलं आणि त्यांच्या तोंडावर हात ठेवला, पण मी भाभींची कंबर पकडून लांड पेलत राहिलो. हळूहळू लांड च्यूतमध्ये घुसू लागला. भाभी करावू लागल्या. भाभींच्या पायात माझे पाय अडकवून मी लांडचा झटका दिला तेव्हा लांडचा सुपारी पुन्हा च्यूतमध्ये गेला. पण भाभी रडू लागल्या आणि माझ्यापासून दूर होण्यासाठी छटपटू लागल्या. पण मी भाभींची कंबर पकडून लांड पेलत राहिलो. हळूहळू लांड च्यूतमध्ये घुसू लागला. भाभी करावू लागल्या. मी पुन्हा लांड बाहेर काढला आणि भाभींना बिछाण्यावर उलट झोपून त्यांच्यावर चढलो. भाभींच्या तोंडात कापड गुंबून मी पुन्हा झटका मारला. यावेळी माझा अर्धा लांड भाभींच्या च्यूतमध्ये गेला आणि भाभींच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्यांच्या तोंडात कापड कोंबलेलं होतं तरीही त्यांच्या दुखाऱ्या हळूवार आवाजात आ आ ओ मर गए निघत होत्या. त्यावेळी मी थांबलो नाही आणि त्यांना पेलत राहिलो. मी आणखी एक झटका मारून माझा पूर्ण लांड आत घातला. आता मी भाभींना घट्ट पकडलो आणि त्यांना चुंबन घेत सहलावू लागलो. मी काही वेळ थांबलो. आता भाभींनाही मजा येऊ लागली आणि त्यांनी रडणं बंद केलं. मी त्यांच्या तोंडातून कापड काढलं. भाभी हापत म्हणाल्या, देवरजी तुमच्या लढणे तर माझी जान काढली, आता कृपया हळूहळू करा. मी म्हणालो की भाभी आता तर फक्त सुरुवात झाली आहे, आता पहा तुमची कशी नॉनस्टॉपची दय होती. असं बोलून मी भाभींचे दोन्ही पाय पसरले आणि त्यांच्या पायांवर माझे गुडघे ठेवून पाय दाबले जेणेकरून भाभी हलू नयेत. पुन्हा लांडला तेल लावून भाभींच्या च्यूतमध्ये झटका मारला तेव्हा भाभींनी पूर्ण लांड आत घेतला आणि मादक शिस्काऱ्या भरू लागल्या. मी माझी गती पकडली आणि जोरजोरात भाभींच्या च्यूतवर हल्ला करू लागलो. तेलाच्या चिकनाईमुळे जुदाईतून पटपट चटपट जोराजोरात आवाज येत होते. त्यांच्या च्यूतमधून रसाळ छकफक छक फक फक असा आवाज येत होता. मस्त आवाज होता तो. भाभी आता स्वतःवरचा ताबा गमावून बसल्या होत्या आणि जोरजोरात आवाज काढू लागल्या. ओई अमा मुया हाय मर गए देवरजी, कोणत्या जन्माची शिक्षा देतात, कृपया हळू करा, मी आज पहिल्यांदा चुदत आहे, ती इतक्या मोठ्या लढणे. भाभी चिकत राहिल्या आणि मी थपाके देखत राहिलो. खूप वेळ मी त्यांची चुदाई केली आणि मी माझ्या लढचा सैला भाभींच्या च्यूतमध्ये सोडला. काय फिलिंग होती मित्रांनो. त्यावेळी तर मजा येत होती, पण जसं होश आलं तर भाभी थोड्या तणावात आल्या. देवरजी तुम्ही तर तुमचा माल माझ्या हातात सोडला, आता मी काय करू? मी म्हणालो, काही नाही भाभी, भावाला बोलून लवकर लवकर एक दोन वेळची दही करून घ्या, काही अडचण नाही, मी इतकं बोलत राहतो. तेवढ्यात भाभी उठून बाथरूममध्ये त्यांची चूत साफ करायला गेल्या. मीही त्यांच्यासोबत आत गेलो. भाभींनी मला पाहिलं तेव्हा त्यांना म्हणालो, मलाही साफ करा. भाभी इथली म्हणल्या, कसं? मी भाभींना पकडून खाली बसलो आणि माझा लढ त्यांच्या तोंडासमोर. भाभी समजल्या आणि लढ चुसू लागल्या. मग सेक्सीने भाभी माझं लढ हाताने सहलात म्हणाल्या, आजच सगळी मजा घेणार का माझी देवरची? मी हसू लागलो. भाभी इतक्या मजेने लंड चुसत होत्या की माझा लंड पुन्हा टाईट झाला. मी भाभींना उभं केलं आणि शॉवर खाली झोपून त्यांच्या मागून लंड लावला आणि जोपर्यंत भाभी सावरल्या तोपर्यंत मी एक करारा झटका मारत लंड मध्ये केला. मी त्यांना चोदायला लागलो तेव्हा भाभी म्हणाल, देवरजी तुमचं मन अजूनही भरलं नाही, इतकाही त्रास देऊ नका यार, दीदी उठतील. पण मी त्यांचं काही ऐकलं नाही आणि जोर जोरात चोदायला लागलो. कच 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 कच. भाभीही मस्तीत आल्या आणि जोरजोरात चिकू लागले. किती आतपर्यंत पेलत आहात देवरची, ओ उई मा मर गए, आणि जोरात चोदा, मजा येत आहे, मी मर गए, मग मी भाभींना माझ्या मांडीवर उचललं आणि त्यांना जोरजोरात खाली उडवायला लागलो. अशा प्रकारे माझा जण आपोआप त्यांच्या च्यूतमध्ये येत जात होता. खप 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 खप. मी त्यांना खूप वेगवेगळ्या मुद्रांमध्ये चोदत राहिलो आणि भाभीही मजा घेत राहिल्या. आता त्या पूर्णपणे थकल्या होत्या आणि हलण्याच्या अवस्थेतही नव्हत्या. आम्ही दोघे बाथरूममध्ये चित्रित मग्न होतो आणि दीदीवर त्यांच्या खाली झोपल्या होत्या.
त्या रात्री मी 12 ते 3 वाजेपर्यंत भाभींची 3 वेळा चुदाई केली. भाभींची चूत पूर्णपणे सुजली होती. त्यांना खूप दुखत होते आणि चालताही येत नव्हतं. एवढी बेकार चुदाई केली होती मी भाभीची. लई सेक्सी होती ती. भाभी म्हणाल्या, देवरजी तुम्ही माझ्या खोलीत जा, नाही तर इथेच राहिलात तर पुन्हा चढाल. माझी ही अवस्था पाहून दिलेला संशय येईल. तुमच्याकडे कोणती दुखणी कमी करणारी गोळी असेल तर मला द्या. मी माझ्या सामानातून एक पेनकिलर काढून भाभींना खाऊ घातली आणि स्वतः दुसऱ्या खोलीत गेलो. सकाळी सगळे उठले तेव्हा पाहिलं की भाभी पाय पसरून हळूहळू चालत आहे. दीदींनी त्यांना विचारलं, भाभी तुम्हाला काय झालं, तब्येत ठीक आहे का? भाभी म्हणाल्या, नाही काही नाही, काल काम जरा जास्त केलं त्यामुळे पाय दुखत आहेत. मी म्हणालो, भाभी तेलाने मालिश करून घ्या, चांगलं राहील. हे ऐकून भाभी त्यांच्या चूतकडे इशारा करत पाहू लागल्या. मी त्यांच्या दंडकडे पाहत म्हणाल्या, नाही देवरजी मी कधीच मालिश करवणार नाही. त्याने तर आणखी जास्त दुखतं. मी दीदीपासून नजर चुकून हसू लागलो. मित्रांनो, माझी सेक्स कथा इथे संपते. पण मी त्या 5 दिवसात मी भाभींना खूप शोधलं. शेवटच्या दिवशी दीदींना सगळं कळलं होतं. तेव्हा मी दीदी आणि भाभी दोघींना घोडी बनवून शोधलं. तुम्ही उत्सुक असाल तर मी ही सेक्स कथा पुढच्या वेळी नक्की सांगेन. मित्रांनो, कथा कशी वाटली हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.